कुविद्येची लक्षणे अतिहीने कुलक्षणे त्यागात बोली ते श्रवणे त्याग घडे। जगामध्ये दोन गोष्टी आहेत, संपूर्ण जग त्याच्यावर चाललेलं आहे, एक ज्ञान आणि अज्ञान, सुविद्या आणि कुविद्या। दोन्हीकडे चैतन्य आहे, पण एकीकडे बुद्धीचा प्रांत आहे आणि दुसरीकडे एकीकडे देहबुद्धीचा प्रांत आहे आणि दुसरीकडे आत्मबुद्धीचा प्रांत आहे। कुविद्येच्या ठिकाणी देहबुद्धीचा प्रांत आहे आणि आत्मबुद्धीच्या ठिकाणी सुविद्येचा प्रांत आहे, म्हणून तिथे ज्ञान आहे। कुविद्येच्या ठिकाणी अज्ञान आहे। जगामध्ये ज्ञान आणि अज्ञान ह्या दोन गोष्टी आहेत, या दोन गोष्टींनी जग भरलेलं आहे। सगळे जे व्यवहार चालले ते ह्याच्यातूनच चाललेले आहेत। निर्मिती ही सहजपणे सगळ्या गोष्टीची होत असते, मुद्दाम काही परमात्मा काही करायला जात नाही, सहजपणे। म्हणून असं म्हटलेलं आहे, देयर इज नो सच अ क्रिएटर इन द वर्ल्ड, इट्स हॅपनिंग। सहजपणे होते ते, मुद्दाम करायला कोणी जात नाही। मग आपण त्याला नॅचरल असं म्हणाल, पण निसर्ग म्हणून काय आहे या जगामध्ये? ज्याला निसर्ग ही कल्पना आपली आहे, ते जे विश्व दिसते त्याला आपण ते सहज उपसलेलं आहे, एकातून दुसरं, दुसऱ्यातून तिसरं, सहज, कृत्रिमपणे नाही, मुद्दाम केलेलं नाही, सहजपणे। म्हणून त्याला नैसर्गिक असं आपण म्हणतो। आणि नैसर्गिक आणि निसर्ग या दोन्ही शब्दामध्ये खूप फरक आहे, पण लोक कधी कधी अज्ञानामुळे चुकीच्या प्रकारे त्याचा वापर करतात। तर रामदास स्वामी म्हणतायत इथे ही का सांगितली मी लक्षणं, का सांगितली आहेत? तर कुविद्येच्या लक्षणामुळे माणूस अज्ञान भ्रांतीमध्ये अडकतो, इच्छा वासनेमध्ये अडकतो, सारासार विवेक नाही, वैराग्य नाही, स्वार्थ, लोभ, काम, क्रोध, मोह, मद, मत्सर, दंभ, अहंकार हे सगळे भरलेले आहेत। त्यामुळे अंतिम शेवटी तो दुःख भोगतो आणि पुन्हा जन्ममरणाच्या फेऱ्यामध्ये अडकण्यासाठी म्हणून जातो। प्रत्येकाची कल्पना आहे, मी खूप कमवणार, खूप खाणार, पण मॅन प्रपोज गॉड डिस्पोज असं म्हणतात। त्यामुळे मनुष्य खूप काही ठरवतो, त्याच्यासारखं होत नाही। त्याची इच्छा तो ठरवतो सगळं, आपण मध्ये आपल्या अज्ञानाचा वापर करून काहीतरी करायला जातो। तुमचे रणजित महाराज नेहमी म्हणायचे, मुद्दाम काहीतरी करायला जातोस ना ते बिघडते। बिघडते म्हणजे म्हणजे दुसरेच काही ते बनते आणि ते दुसरे काही जे बनते ते त्रासदायक ठरते। म्हणून संत महात्मे काय म्हणतात, ठेविले अनंते तैसेची राहावे, चित्ती असू द्यावे समाधान। म्हणजे जे घडते आहे त्याच्याकडे विवेकाने पहा, ज्ञानदृष्टीने पहा, मग पुढच्या जीवनामध्ये काही जे गोष्टी घडणाऱ्या तुम्ही थांबवू शकता, त्यात बदल घडवून आणू शकता तुम्ही, आणि जे शाश्वत आहे, योग्य आहे, सुखदायक आहे, आनंददायक आहे तेच करू शकता। म्हणून त्याच्यासाठी अज्ञान काय कळलं पाहिजे आणि अज्ञानाचा त्याग झाला पाहिजे, आणि म्हणजे कुविद्येचा त्याग झाला पाहिजे, आणि सुविद्या आहे, जे ज्ञान आहे त्याचा अंगीकार झाला पाहिजे। त्यानेच मोक्षमुक्ती आहे, त्यानेच सुख शांती समाधान आहे, त्याने चातुर्यंगी बांधते। गणपतीला सुखकर्ता दुःखहर्ता म्हणता ना, का म्हणतात? आणि चतुर्दशी दिवशी पूजतात त्याला, चतुर्दशा आहे त्याची, चतुर्दशा ते दशा म्हणजे अवस्था, स्टेट, ती चातुर्याची आहे त्याची। त्या चातुर्यामुळे निश्चितच चांगल्या गोष्टी घडतात, मग सुखकर्ता आहे। आणि त्या चातुर्यामुळेच अज्ञानाच्या दुःखकारक गोष्टी घडल्या आहेत,
त्या दुरुस्त केल्या जातात. अज्ञानाचं निवारण करून ज्या वाईट गोष्टी त्याचं निवारण केलं जातं आणि चांगल्या गोष्टी घडतात. मग तुमच्या अंगी ते चातुर्य असेल. प्रत्येका ठिकाणी आहेच चातुर्य, हे प्रत्येकाच्या ठिकाणी आहे. पण पुन्हा देहबुद्धीमुळे त्याचा वापर प्रत्येकजण वेगवेगळ्या प्रकारे करतो आहे. बुद्धीमध्ये विकल्प आला, देहबुद्धी, मी माझे, ह्याच्यामध्ये अडकला देहबुद्धी. देहाच्या ओळखीने जे जे काही व्यवहार करतोयस ते देहबुद्धीने करतोयस. आत्म्याच्या ओळखीने जे काही व्यवहार करतोयस ते आत्मबुद्धीने करतोय. ते ज्ञान आहे आणि ते सुखदायक आहे, आनंददायक आहे. हा विवेक घडला पाहिजे. हा विवेक सहजासहजी घडत नाही, कारण मनुष्याचा जन्म वासनेतून झालेला आहे. वासना हे अज्ञान आहे आणि त्या अज्ञानापुढे जन्म झाल्यामुळे मनुष्य अनेक दुःख भोगतो आहे आणि ते अनेक दुःख अनेक जन्मामध्ये भोगत आलेलं आहे. मग ते रोमारोमात भरलेलं आहे, सहजासहजी जाणार नाही. त्याच्यासाठी संत सद्गुरूंचा सहवास पाहिजे. त्यांच्याच ज्ञानबोधामुळे ते होऊ शकते. पिंपळाचं झाड कावळ्याच्या विष्ठेतूनच उगवते, तद्वत न्याये आत्मज्ञान, स्वरूपज्ञान, परमात्म्याचं ज्ञान, परब्रह्माचं ज्ञान हे सद्गुरूच्या मुखातून श्रवण केल्याने कळते आणि ते आपलं होऊ शकते. म्हणून जीवनामध्ये संत सद्गुरू पाहिजेत आणि त्यांनी सांगितल्याप्रमाणे साधनभक्ती केली पाहिजे. मग आपल्यामधले जे कुविद्य आहे त्याचा आपण विवेक करून वैराग्याने त्याचा नाश करू शकतो, त्याचा त्याग करू शकतो. आणि जे सत्यनित्य शाश्वत आहे ते आपल्या प्रत्येकाचे स्वरूप आहे, त्याच्याशी संबंधित जेवढे काही जगात आहे त्याचा आपण अंगीकार करून त्या ओळखीने राहतो, तेव्हा खरी सुख, शांती, समाधान आणि मोक्षमुक्ती प्राप्त होते. सुखी जीवनाचा हे एक राजमार्ग आहे. अध्यात्मभक्ती हा सुखी जीवनाचा राजमार्ग आहे. पण लोक शॉर्टकट, आवळा देऊन कोहळा काढणे तशी लोकांची सवय झालेली आहे. काहीतरी थोडंसं करून काहीतरी मोठं गवाड मिळेल का प्रयत्न करतात. कष्ट द्यायला तयार नाहीत आणि सहजपणे काय मिळते का प्रयत्न करतात. तसं मिळू शकत नाही, कारण हे काय सांगितलं तसं तुमच्या रोमारोमात जन्मोजन्मी तुमच्यासोबत आहे. ते सहजासहजी निघणार नाही आणि त्याचा अंगीकार त्या पंचमहाभूताने केलेला आहे. त्यांच्यामध्ये ते भरून राहिलेलं आहे आणि त्याचा सपोर्ट, त्याला मदत करणारे 3 गुण आहेत. त्या गुणांचाही त्याच्यामध्ये संचय आहे आणि त्याचा विवेक झाल्याशिवाय ह्याची चाळणी होणार नाही, त्याची निवड होणार नाही, सारासार निवड होणार नाही. सारासार निवड म्हणजेच हा विवेक आहे. ते झालं तर तुम्हाला जे मिथ्या आहे, अनित्य आहे आणि जे अविद्यावत आहे त्याचा त्याग करता येईल आणि जे शाश्वत आहे, सुविद्यायुक्त आहे त्याचा अंगीकार करता येईल. मग जीवनामध्ये परमानंद आहे. राजाधिराज सद्गुणा श्री सिद्धरामेश्वर महाराज की जय.